नाशिकमधून बंडखोरी केलेले भाजपचे प्रसाद हिरे यांनी आपण केवळ कागदपत्री उमेदवार असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री आणि गिरीश महाजनांच्या शब्दाबाहेर नाही, महायुती धर्म पाळला जाईल असं ते म्हणाले। युती धर्म म्हणून कोणतीही प्रतारणा होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। माझ्या नेत्यांचा शब्द गेलेला आहे आणि त्यांचा शब्द उचलून धरण्यासाठी मी जीवाचं रान करेन। मी महायुती बरोबर आहे आणि सीएम साहेब आणि महाजन साहेब यांच्या शब्दाच्या पलीकडे मी पूर्वी नव्हतो आणि आजही नाही। काही कारणास्तव त्यांचा माझा त्या काळात संपर्क झाला नाही आणि त्यामुळे माझी अशी अपेक्षा झाली की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण लढवावी आणि निवडून यावं। विधान परिषदेच्या कोणत्याही जागेवर बंडखोरी राहिलेली नाही आणि त्यामुळे सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय। आता कुठेही नाराजी नाही, महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केलाय आणि त्यामुळे विजय 100% पक्का असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल, आज जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होतं आहे, तुमच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळतं, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 11 जागा त्या ठिकाणी महायुती जी लढते, बाकी जागा बिनविरोध झालेल्या आहेत। त्यामुळे कुठेच आमचा शिवसेनेचा बंडखोर किंवा भाजपचा बंडखोर एकमेकाच्या समोर उभा नाही आहे। त्यामुळे 11च्या 11 जागा आणि पूर्वी आलेल्या 6 ज्या बिनविरोध आहे, 17च्या 17 जागेवर आमचे महायुती या ठिकाणी विजयी होणार असं चित्र स्पष्ट आहे। हो, पण बराच आपल्याला नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी ताणून धरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जळगावमध्ये सुद्धा रेश्मा काळे आजपर्यंत बाहेरच राहिलेले आहे। या सगळ्याचं कुठेतरी नाराजी आहे असं कुठे जाणवत आहे आपल्याला? कुठेच नाराजी नाही आहे। शेवटी पक्षाचा आदेश सगळ्यांना पाळावा लागतो। मागणे, ताणणे ह्या सगळ्यांचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण शेवटी पक्षाच्या नेतृत्वाचं सांगितलेलं सगळं ऐकणे हे पण त्यांचं काम असतं। त्या पद्धतीने सगळेजण ऐकतायत। दरम्यान राज्यात महायुती 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवणार असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। सोबत उद्योगमंत्री उदय सामंत आहेत। सर, राज्यामध्ये आज मतदान होणार आहे, 11 ठिकाणी मतदान होतं, काय सांगाल, एकूण काय परिस्थिती आहे? एकूण 17 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होतंय, 6 बिनविरोध झाल्यात। 11 ठिकाणी महायुती कार्यकर्त्यांच्या जीवावर फार ताकदीनं लढते। 11च्या 11 जागा माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे निवडून गेले। नाशिकमध्ये परिस्थिती बिकट होती, परभणीमध्ये थोडेसे वाद वगैरे होते, संकटमोचक म्हणून आपण तिथं भूमिका बजावली। नाशिकचा विषय म्हटला, परभणीचा विषय कुठपर्यंत आलेला? नाही, संकटमोचक म्हणून नाही, या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी आलेलो आहे। नाशिकचा तर विषय संपला आहे। काल देखील संध्याकाळी नाशिकला जवळजवळ 400 मतदारांच्या समवेत आमची बैठक झाली। आज देखील संध्याकाळी त्या ठिकाणी बैठक आहे। आज देखील सगळ्या नेतेमंडळींना भेटलो, सगळ्याच नेतेमंडळींना भेटणार आहे। आता बोर्डीकर साहेबांना, ताईंना भेटणार आहे, परपुरकर साहेबांना भेटणार आहे, त्याच्यानंतर रत्नाकर गुटेंना भेटणार आहे, राजेश विटेकरांना भेटणार आहे, बांगर साहेब आमचे इथं झालेले आहेत, राजू साहेब इथं झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतुलजी आलेले आहेत। म्हणजे तुम्हाला संकेत पोचले असतील। निश्चित म्हणजे 6 तर बिनविरोध झालेल्याच आहेत, 11मध्ये पण निश्चित पूर्ण महायुतीचा निकाल लागला। 100% 17च्या 17 जागा महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी राजस्थानमधील कोटामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधायला गेले होते। पेपरफुटी, बेरोजगारीवर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे। यावेळी राहुल गांधींनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय। तसंच शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांविरोधात एकत्र लढण्याचं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे। हजारों युवाओं से मेरी बात हुई, डिस्कशन हुआ और मेरा एक ही सवाल होता था, आप क्या करना चाहते हो? मुझे 5 जवाब मिलते थे, 6ठा जवाब नहीं मिलता था। इंजीनियर, डॉक्टर, लॉयर, IAS और then forces. These are the 5 answers I used to get. जो हमारे बच्चों के सपने हैं उनको पूरा नहीं करते हैं,
जो उनके ऑप्शंस हैं, जो वो ऑप्शन चाहते हैं, उनकी हम रिस्पेक्ट नहीं करते।